हाय. सो साक्षी पाटील नावाची आमची एक अतिशय गोड मुलगी आहे, क्लासमधली स्टुडंट आहे. लहान आहे एजनी आणि खूप लहान वयात तिने मेहंदीचे बेसिक कोर्स केले आहेत. आपल्या इथला प्रोफेशनल डिप्लोमा केला आहे आणि अत्यंत गुणी मुलगी आहे. सो आपण आज तिची सक्सेस स्टोरी ऐकूयात. आज तिला सर्टिफिकेट्स दिलेत. क्लास तिचा बरेच दिवस झाले संपून, पण मॅडम आज आल्यात सर्टिफिकेट घ्यायला. नो प्रॉब्लेम. सो साक्षी, तुझ्याबद्दल माहिती सांगशील? हाय, माय नेम इज साक्षी स्वाती पाटील. सो मी इथे गेले 1.5 इयरपासून येते आहे. ॲक्च्युली माझा कोर्स आहे ओनली इन 3 मंथ्स, पण मॅम 3 to 4 3 to 4 मंथ्स माझा कोर्स होता. पण मॅमने पण मला खूप सपोर्ट केला की मला काहीच बोलले नाही की 1.5 इयर झालं तरी तू येतेस वगैरे. खूप छान पद्धतीने माझ्याकडून करून घेतलं. काय एवढा वेळ लागला ते मेन व्ह्युअर्सना सांग. ॲक्च्युली मी मेहंदीचा पण कोर्स करते प्लस माझा हा ब्युटी. येतेस ते सांग. मी येत होते मोशीवरून. सो मला रोज अपडाऊन करावं लागत होतं. येताना मला म्हणजे येता जाता मला 1.5 hour लागत होतं कम्प्लीट. त्यामुळे थोडंसं 3 तास तुझे ट्रॅव्हल जायचे. 3-3.5 तास तरी पकडलं तरी चालेल. त्यामुळे मी थोडी बॅकग्राऊंड सांगते व्ह्युअर्सना की साक्षी आली, एक प्रॅक्टिस झाली की दमून जायची. हो. सो टीचर्स पण सपोर्ट करायचे की ठीक आहे, हळूहळू तिला आम्ही न्यूट्रिशन सांग, डाएट व्यवस्थित सांग, असं करून. ऑफकोर्स तिची आई खूपच छान आहे. मी स्वतः मम्मीला भेटली आहे. मम्मी इज व्हेरी हार्डवर्किंग, सिंगल मदर आहे. आई एकटी बघते तिच्याकडे. म्हणून आज सर्टिफिकेट देताना मी साक्षीला रिक्वेस्ट केली, म्हटलं तू आईचं नाव टाक, बिकॉज आईनी खरं तिच्या सक्सेसमध्ये खूप योगदान आहे. साक्षीकडे 3 सर्टिफिकेट्स आहेत, बेसिक ब्युटी, बेसिक हेअर ड्रेसिंग आणि बॉडी मसाजचं सुद्धा. स्वीडिश बॉडी मसाजही तू शिकलीस. आता मला सांग की तू काय काय करतेस घरी? तर मी मम्माचं फेशियल पण करते एकदम सक्सेसफुली असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे आधी पण मी केलाय कोर्स, पण मी एवढं सक्सेस नव्हते की. अच्छा, तू आधी ब्युटीचा कोर्स केला? हे मला आजच कळतंय. ओके, सांग बरं थोडक्यात माहिती. म्हणजे तिथे पण मला एवढं काही असं एक्सपिरियन्स नव्हता की मी फेशियल करू शकेल किंवा वॅक्सिंग वगैरे. मला एवढं काहीच जमत नव्हतं. पण जेव्हा मी इथे आले तेव्हा मी घरी स्वतः मम्माचं सगळं काही करते, फेशियल. आणि तू जॉब पण शोधतीस? येस, मोशी साईडला? हो, तिथेच. इवन मला म्हणजे माझ्या जवळपास कुठेही मिळालं तरी मी करेल. ओके, मी पण प्रयत्न करेन मोशी साईडला. काय फरक होता मम्मी? मला माहित नव्हतं तू आधी ब्युटीचा करून आली. आधीच्या क्लासमध्ये आणि इकडे तुला काय काय फरक जाणवला? आधीच्या क्लासमध्ये मी अजिबात कॉन्फिडन्स नव्हते. मी कोणत्याही व्यक्तीसोबत म्हणजे बोलायचं तरी असेल तरी मी अशी घाबरत वगैरे बोलत होते. पण मी जेव्हा इम्प्रेशन अकॅडमीमध्ये आली आहे इथे, जेव्हा मी 4 म्हणजे ज्या क्लायंटसोबत मी फेशियल केलंय किंवा वॅक्सिंग केलंय, सो मला क्लायंट पण मिळाले. आणि कसं मिळालं ते महत्वाचं. आणि इथे ह्या क्लासमध्ये असं आहे की ह्या क्लासमध्ये मॅम स्वतः क्लायंट देतात आपल्याला करायला. क्लायंट म्हणजे तुमचे मॉडेल्स? येस, मॉडेल्स पण. सलोनचे क्लायंट्स नाही, सलोनचे क्लायंट्स नाहीत, पण मॉडेल्स वरती आम्हाला भरपूर प्रॅक्टिस देतात मॅम. तरी तरी आपल्याला तरी काही क्लास म्हणजे इथे आपल्याला तरी 10-20 प्रॅक्टिस असतील, तरी आम्हाला येत नसेल तरी आम्हाला 21 प्रॅक्टिस अजून देतात, 1-2 प्रॅक्टिस वाढून. आपण हे प्रूफ म्हणून प्रॅक्टिस बुक बघूया क्विकली. तर ही अशी प्रॅक्टिस बुक आपण मेंटेन करतो स्टुडंटची. 10 प्रॅक्टिसची लिस्ट बघा सगळी. हेअरस्टाईल्स झाल्या, प्रत्येक हेअरस्टाईलची 10 प्रॅक्टिसेस आहेत. मॅनिक्युअर 10, हेअर कलरिंग, फेशियल 10, 12 प्रॅक्टिसेस. वा. साडी ड्रेपिंग 10. साडी ड्रेपिंगचे 10 प्रकार आहेत आणि त्याचे 10 प्रॅक्टिसेस आहेत. आधीचं काय होतं पेडिक्युअरच्या आधी? हे काय होतं? ओके, घागरा ड्रेपिंगची प्रॅक्टिस केलीस. हँड वॅक्स किती झाले? 13. व्हेरी गुड. त्याच्यानंतर क्लीनअप्स फेशियलच्या आधी केले असतील तू. हे लेग वॅक्सिंग 10 झाले. एक्झाम झाली आहे. ब्लिचिंग, मेहंदी डाय, बॉडी मसाज. जाऊ शकतेस फास्ट. साडी ड्रेपिंग, बंगाली साडी, डबल रॅपिंग, हेअरस्टाईल, हेड मसाज 10 झालेत. व्हेरी नाईस. आणि डॅन्ड्रफ ट्रीटमेंट. ओके. हेअरकट्सची प्रॅक्टिस तुम्ही मला वाटतं ह्याच्यात केली आहे शाळांमध्ये जाऊन किंवा अंधशाळेमध्ये
अपंगांची स्कूल, आपण Yes. अनाथ आश्रमांमध्ये वगैरे जात होतो. गुड, व्हेरी नाईस. आणि हेअरकट मला हे पण सांगायचं आहे, जरी आपल्याला हेअरकट येत नसेल ना तरी मॅम आपल्यासाठी धडपडतात की एखाद्या स्कूलमध्ये किंवा धर्मशाळेमध्ये वगैरे घेऊन जातात. ते पण आपल्यासाठी. खूप म्हणजे प्लॅनिंग त्याच्यासाठी हो. लागतं. अजून एक मी अनुभव शेअर करीन व्ह्युअर्सना, की काही सर्टन अशा फॅमिली जे काय आपण ज्या एक एन्व्हायरमेंट थ्रू जातो, काही प्रॉब्लेम्स थ्रू जातो ना, तर एक मुलांवर परिणाम होत असतो. सो साक्षी छोटी आहे. किती वर्षाची आहेस तू? मी आता 22. आणि तू जॉईन झालीस तेव्हा 20 वर्षाचीच असशील. हो. तो लहान होती. घरच्या काही परिस्थितीमुळे थोडीशी अशी बाहुलीसारखी छोटीशी राहिली आहेस. त्यामुळे लिखाणाचा कॉन्फिडन्स नव्हता, तिला बोलण्याचा कॉन्फिडन्स नव्हता. म्हणजे आत्ता सुद्धा ती खूप बोलती असं मला वाटतं. हो. म्हणजे छान बोलतेस. तुझा आधीचा पण एक इंटरव्ह्यू आपण हो, घेतला. घेतला. सो तिने पेपर जेव्हा दिलास तू साक्षी, तेव्हा तुला लिहिताही येत नव्हतं, म्हणजे तुला कॉन्फिडन्स नव्हता. कॉन्फिडन्सही नव्हता आणि मला मार्क्स सुद्धा कमी पडले त्यामध्ये. सो मॅमनी मला स्वतः सांगितलं, माझी प्रॅक्टिस होण्यासाठी किंवा माझं लर्न होण्यासाठी, तर तू 3 टाइम्स का होईना पेपर लिहून आण. सो मी 3 टाइम्स पेपर लिहिले. आणि आज तिला 3 टाइम्स पेपर लिहून आणल्यावरच आम्ही सर्टिफिकेट दिले. सो व्ह्युअर्सना मला हे सांगायला आवडेल, आय एम अ लिटिल ओल्ड स्कूल टीचर, की मुलांच्या हातातनं, म्हणजे कोणी जी माझी स्टुडंट आहे ती माझी मुलीसारखीच असते. सो हातातनं जेव्हा या गोष्टी उतरवल्या जातात, डायग्रॅम काढले जातात, लिहिलं जातं, यांनी काय होतं, युअर ब्रेन गेट्स वायर्ड टू रिमेंबर इट लॉंग इनफ. सो ते इथे मसल्सचा अभ्यास होता. त्याच्यानंतर इथे आता बघितलं तर सेलचा डायग्रॅम आहे. सो हे सगळं आपण करून घेतो इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीत, की पुढे जाऊन जर हिने ॲडव्हान्स केला, कधी ही मुलगी कॉन्फिडंट अजून झाली लाईफमध्ये, तिला सपोर्ट मिळाला फॅमिलीचा, तर सिडेस्को केलं, तर तिचा बेसिक इतका सुंदर झाला पाहिजे प्रोफेशनल डिप्लोमा, की तिला परत मागे जाऊन हे काय आहेत, बोन्स कुठले आहेत, मसल्स कुठले आहेत, मॅनिक्युअर पेडिक्युअरची तयारी काय, नखांची रचना कशी, इट शुड नॉट बी अ प्रॉब्लेम टू हर. सो मला खरंच आवडलं साक्षी. अक्षर पण खूप सुधारलं आहे. मी पेपर चेक केला होता, टीचर्सनी मला दाखवला होता, तर अक्षर पण मला लागत नव्हतं. खूप स्पेलिंग मिस्टेक्स, म्हणजे शुद्धलेखनाच्या चुका होत्या. पण आय एम रिअली ग्लॅड, आणि तू खरंच कष्टाने हे केलेस. आता मी तुला सांगेन की क्वेश्चन बँक तुम्हाला एक दिलेली आहे, माहिती आहे, भरपूर प्रश्न दिले, ते अख्खे या बुकमध्ये लिही आणि मला दाखव. आय विल शुअरली शेअर इट ऑन सोशल मीडिया, की खरंच कष्ट केलेत तुम्ही, तर तुम्ही एक चांगली ब्युटिशियन, एक थेरपिस्ट होऊ शकता. लोक गिव्हअप करतात. लोकांना आजकाल सगळं शॉर्टकट हवंय, 30 दिवसात 40 दिवसात कोर्स करायचा आहे. तू सांग. त्याच्यामध्ये पण मॅम, म्हणजे आता आजकालची लोक आहेत, म्हणजे त्यांनीच तो रूल काढलाय की 35 डेज और 40 डेज, पण त्यामध्ये पण सक्सेसफुली शिकायला नाही मिळत. इम्प्रेशन, तुम्ही जरी इम्प्रेशन अकॅडमीमध्ये आलात ना, तरी तुम्हाला एकदम खूप सपोर्ट करतात मॅम्स. म्हणजे कारण तू 3 ते 4 महिन्याच्या कोर्सला जर 1.25 वर्ष घेतेस, तर मला माहित नाही जगात कुठलाही क्लास इतकी परमिशन देतं. बट व्हॉट वी डू इज वी समटाइम्स अंडरस्टँड द सायकोलॉजी बिहाइंड, काय फॅमिली बॅकग्राऊंडमधनं स्टुडंट आले, काय काय करतंय आणि त्यांना किती सपोर्ट लागणार. सो दिस इज व्हॉट इट इज. सो थँक्यू व्हेरी मच साक्षी. मला ना खूप आनंद आहे की तू इतकं सगळं छान केलं, आणि मला आता आवडलं ऐकायला की मम्मीचं तू सगळं घरी करतेस, सतत प्रॅक्टिस चालू असते तुझी. आणि आय विश यू ऑल द बेस्ट. मी जॉब नक्की मोशी साईडला आज काही फ्रेंड्सशी बोलीन, तिथे काही असेल तर. आणि तुला खूप खूप चांगलं सक्सेस मिळव, तब्येत छान होऊ देत, आणि खूप मोठी हो. आता तू ऍडव्हान्स मेहंदीचा कोर्स करते. येस, सो विश यू ऑल द बेस्ट. हळूहळू शिकत राहा आणि आईला छान सपोर्ट कर, कारण आई सिंगल मदर असून आईने तुला खूप एवढं पुढे आणलंय. काय परिस्थितीतनं आलीस मला माहिती आहे. सो आय एम रिअली हॅपी फॉर यू. अँड मॅम थँक्यू सो मच तुम्हाला पण, की तुमच्यामुळे मी आता इथे आहे. येस, थँक्यू व्हेरी मच. सगळे या टीम वर्क आहे, आपल्या टीचर्स आहे, अगदी ऍडमिन स्टाफ, हाऊसकीपिंग स्टाफ, ह्या सगळी जेव्हा यंत्रणा चालते ना, तेव्हा एक अकॅडमी चालू शकते. एक मी किंवा नुसत्या टीचर्सचं काही योगदान नसतं, सगळ्या गोष्टी असतात. मला व्हिडिओ लेक्चर्सचं सांगशील? व्हिडिओज पण ना मॅम, तुम्ही आम्हाला घरात पण, म्हणजे घरी बघायला ऍक्सेस दिलेला, घरी बघायला पण तुम्ही आम्हाला लिंक दिली आहे. अजूनही असेल तुला लिंक. आणि प्लस तुम्ही घरात, म्हणजे क्लासमध्ये आलात ना, तरी तुम्ही दाखवता. येस. तुला कसं वाटतं, म्हणजे व्हिडिओज असं वाटतं का फार फास्ट आहेत, बरोबर शिकवलंय? नाही, म्हणजे ना त्या व्हिडिओमध्ये एकदम डीपली जाऊन शिकवलंय
की कोणता सेक्शन कसा उचलायचा, कसा घ्यायचा. इवन हेअर कटचं पण तुम्ही बघितलं ना, तर हेअर कटचं पण कसं सेक्शन घ्यायचं, कसं कट करायचं. इवन पेडिक्युअरचं पण काय काय इन्स्ट्रुमेंट्स त्यामध्ये लागतात. व्हेरी गुड, छान सांगतेस. तिथून सगळं त्यांनी शिकवलंय. इव्हन थिअरी तुम्हाला, कारण थिअरी एकदा क्लासमध्ये झाली की ती लक्षात राहीलच असं नसतं. हो. सो ती खूप वेळा रिपीट करायला लागतं. आणि तू काय केलंयस, BA BCom काय केलंय? मी BA केलंय. सो कमिंग फ्रॉम आर्ट्स बॅकग्राऊंड, सायन्स पटकन डोक्यात खूप जणांचं शिरत नाही. सो आपण आणि मॅथ्स पण नाही, दॅट्स ओके. कारण प्रत्येकात तू आता आर्टिस्ट आहेस, मेहंदी आर्टिस्ट, सो तुला सगळंच आलं पाहिजे असं काही नाहीये. बट आय एम ग्लॅड तू एवढं कष्टाने हे आलीस. सो मी एक व्ह्युअर्सना ऐकायला एक जस्ट उदाहरण देईन की सगळेच जण गड चढतात, म्हणजे जे कुठलंही आपण एखादा पर्वती चढायला गेलो, सिंहगड चढायला गेलो, काही लोक एव्हरेस्ट चढतात, सगळेजण सेम स्पीडनी चढत नाही. पण कोणीतरी प्रत्येक जण शिखराला पोहोचतं, काही जण मध्ये ड्रॉपआउटही होतात. छोटा गड असेल तर सगळे शिखराला पोहोचतात. सो मला असं वाटतं की साक्षीने आज खरंच तिची तब्येत सांभाळून एवढ्या लांब येऊन एक मोठा गड सर केलाय. आय वॉन्ट से एव्हरेस्ट, अजून खूप लांब आहे. हा, तर तब्येत छान बनव. आणि कारण ह्या प्रोफेशनला काम करायला तुझी हेल्थ चांगली असणं खूप महत्वाची आहे. कारण उभं राहावं लागतं, मसाज असतो, काम असतं. सो हा माझा एक जस्ट मेसेज लक्षात ठेव. नक्की. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.